तर हे आहे आमचं गावाकडचं घर. घराच्या अवतीभोवती भरपूर झाडं आहेत, त्यामुळं खूप छान थंडगार वाटतं तिथे. आणि आमचं हे जे घर आहे ते बसकं घर आहे, कारण की इथली जी जमीन आहे तर त्या जमिनीला धर नाही आहे. म्हणजे थोडं खारं पाणी आहे, त्यामुळं भिंतींना भेगा पडतात. त्यानंतर ज्या फरशा आहेत फ्लोअरच्या, तर त्या वरती येतात. त्याच्यामुळं आम्ही हे बसकं घर गावाकडे बांधलेलं आहे. घराच्या बाजूनी भरपूर घरं आहेत. मोगऱ्याचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे, तुळशी आहेत भरपूर, चिंचाचं झाड आहे, तुतीचं झाड आहे, रामफळ, सीताफळ, आंबा, पपईची झाडं आहेत, कडुलिंब आहे, त्यानंतर लिंबाचंही झाड आहे. आणि ज्यावेळेला आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला जी आंब्याची झाडं आहेत सगळी भरगच्च भरतात आंब्यांनी आणि पूर्ण खाली वाकलेली असतात. एवढे मोठे मोठे आंबे झाडाला येतात. आणि तिकडे गेल्यावर खरंच खूप छान असं प्रसन्न वाटतं. बेलाचंही वेल आहे इथे. विलायती चिंचा ज्या आहेत त्याचंही झाड आहे इथे. त्यानंतर सदाफुलीचं झाड आहे, उमराचं झाड आहे, अशी भरपूर झाडं तिथे आलेली आहेत. आणि जेवढी झाडं आहेत फळांची, सगळ्यांना फळं भरपूर येतात. आणि यावेळेला आम्ही सगळेजण जमलो होतो, त्याच्यामुळं खरंच खूप छान वाटलं. आमचे आजोबा गेल्यापासून जाणं गावाला जास्त होत नाही, पण यावेळेला सगळ्यांनी ठरवलं होतं की सगळेजण एकत्र यायचं. त्यामुळे खरंच ही दिवाळी खूप छान गेली.